दिन आहे, 10वा आहे आणि आपण नवरात्र असं दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. तर मला असं नेहमी वाटतं ना की तर प्रत्येक सण आपल्याला ना काहीतरी शिकवण्यासाठी आहे. बघा, जर का भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार केला तर पहिलं तत्त्वज्ञान आलेलं आहे ऋग्वेदामध्ये आणि त्याचा काळ साधारण 5000 वर्ष असा प्रतीत केलेला आहे. खूप विद्वान आपले पूर्वज होते. त्यांनी खूप गोष्टी आपल्याला धर्माच्या सोबत सांगड घालून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. बघा, नवरात्रातल्या परंपरा आपल्याकडे ज्या आज पाळल्या जात आहेत, या सगळ्याला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. बरेचदा त्याचा विचार केला जात नाही आणि मग श्रद्धेलाच अंधश्रद्धा म्हटलं जातं. तर आज आपण ह्या सगळ्या ज्या नवरात्रातल्या परंपरा आहेत, या परंपरांचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, या तीनही दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे आपण आजच्या व्याख्यानामध्ये समजून घेऊया. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. मी फक्त त्याच्यामधले दृष्टिकोन जे भिन्न भिन्न आहेत आणि त्याला शास्त्रीय आधार काय आहे याविषयी फक्त आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. आपण पहिला आरोग्याचा विषय घेऊ. बघा, नवरात्र येतं शरद ऋतूमध्ये, शारदीय नवरात्र आपण म्हणतो. तर शरद ऋतू आयुर्वेदानुसार पित्ताच्या प्रकोपाचा काळ आहे. या काळामध्ये पित्त प्रचंड वाढलेलं असतं, कारण आधीचा पावसाळा संपलेला असतो, सूर्याचं प्रखर ऊन सुरू होतं. म्हणून बघा, साधारण ऑक्टोबर हीट आपल्याकडे तो शब्द प्रचलित आहे की तेव्हा जी उष्णता वाढते ती पित्ताचा प्रकोप करते. आता एक शुभेच्छा आपण बघा, वाढदिवसाच्या शुभेच्छा संस्कृतमध्ये देतो, जीवेत शरदः शतम. आपल्याकडे ऋतू किती आहेत? 6. मग एकच ऋतू का बरं घेतला? इतर ऋतू का नाही घेतले? जीवेत ग्रीष्मः शतम, जीवेत वर्षः शतम असं नाही म्हटलं, पण शरदः शतम म्हटले. म्हणजे या ऋतूचं निश्चित काहीतरी वैशिष्ट्य आहे. आयुर्वेद तुम्हाला निरोगी जीवन मिळावं या दृष्टिकोनातून आयुर्वेदाची रचना झालेली आहे. मग मला निरोगी राहायचं आहे तर हा शरद ऋतू खूप घातक आहे. बघा, काही उदाहरण घेतल्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा, कफाच्या वेदना त्या मानाने कमी असतात, मंद वेदना असतात, वाताच्या त्यापेक्षा जास्त असतात, पण पित्ताच्या वेदना मात्र तीव्र असतात. उदाहरण देते, लक्षात येईल. पित्तामुळं डोकं दुखतं, किती प्रचंड अक्षरशः घाव घातल्यासारखं डोक्यामध्ये होतं. शरद ऋतूमध्ये जो काही पित्ताचा प्रकोप होतो त्यामुळे या काळामध्ये खूप मॅसिव्ह हार्टचे प्रॉब्लेम्स येतात. पेशंट या काळामध्ये हार्टचे प्रॉब्लेम घेऊन येणारे सगळ्यात जास्ती पेशंट असतात. नागिण झाली, अजून पित्त किती त्रासदायक असतं त्याचं उदाहरण. नागिण जर झाली तर त्याच्याही वेदना आणि दाह प्रचंड असतो. तर म्हणून हा पित्ताचा ऋतू आहे. तर या ऋतूमध्ये स्वतःला सांभाळणं हे खूप गरजेचं आहे. आणि बघा, शरद ऋतू कधी येतो? साधारण अश्विन आणि कार्तिक हे 2 महिने. त्यातला अश्विन हा सुरुवातीचा ऋतू. आत्ता ऋतू विपर्यय आहे, म्हणजे अश्विनामध्ये आत्ता जी उष्णता पाहिजे होती ती नाही आहे, कारण आता पाऊस पडतो. याला आयुर्वेद ऋतू विपर्यय म्हणतो. मग काय होतं, जेव्हा ऋतूची लक्षणं दिसतात तेव्हा त्या ऋतूसाठी जे काही पालन करायला सांगितलेलं आहे ते आपण त्या काळामध्ये करायचे. मग काय होतंय, पित्ताचा प्रकोप होतोय म्हणून बघा शारदीय नवरात्र आलं. मग त्यामध्ये काय करायला सांगितलंय? उपवास करा. मग त्याच्यामध्ये मिलेट्स खायला सांगितलेत, म्हणजे भगर, राजगिरा. आपण इंटरनॅशनल मिलेट इयर साजरं केलं, कारण ही सगळी आमच्याकडे भारताची मोठी देण होती. पण दुर्दैवाने मधल्या काळामध्ये सगळं लुप्त झालं. फक्त गहू, ज्वारी, बाजरी यांनाच फक्त महत्त्व निर्माण झालं. आणि ह्या मिलेट्सचे किती प्रचंड फायदे आहेत हे आपण मिलेट्स इयर साजरं करताना प्रत्येक घरोघरी पोहोचवायचा प्रयत्न केला होता. मग मिलेट्स खा. उपवास करायला सांगितलं आहे. आणि त्या काळामध्ये काय घ्या सांगितलेलं आहे? तर फळांचा आहार घ्यायला सांगितलं आहे. या काळामध्ये अजून एक आयुर्वेद काय सांगतात, तर दूध आणि तूप घ्या, कारण हे दोन्ही पित्त शमन करणारा हे उपवासासाठी सुद्धा हे चालतं. खूप उष्णता वाढलेली असेल तर संध्याकाळी छान शरदाचं चांदणं. बघा, आपल्याकडे व्याख्या कशी आहे? शरदाच्या चांदण्याचा आस्वाद घ्या. म्हणून कोजागिरी पौर्णिमा तेव्हा आली की ते दुधामध्ये त्याचं शीतत्व येऊ दे आणि ते माझ्या शरीराला पोषक होईल. धर्माची सांगड घातली, खरं तर त्यामध्ये शरीराचं विज्ञान आहे. हे आम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही फक्त परंपरा आहेत म्हणून त्या पाळतो. मग त्या परंपरांमधला वैज्ञानिक दृष्टिकोन किती आहेत आणि केवळ
आमच्या घरामध्ये प्रथा आहे असं म्हणून ज्या चालू राहतात त्या किती आहेत याचा आपण विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा झाला आयुर्वेदाचा भाग की शरद ऋतूमध्ये मग तुम्ही खूप दगदग करू नका. खूप धावपळ केली तर वातावरणातली जी प्रचंड उष्णता वाढलेली आहे तर त्याच्यामुळं थकवा येतो आणि पुन्हा पित्त प्रकोप होतो. त्यामुळं ती विश्रांती घेणं म्हणजे आवश्यक, फार श्रम करायचे नाहीत. म्हणजे विशेषतः आता श्रमाचा विचार आला की व्यायामाचा विचार येतो. तर शरद ऋतूमध्ये व्यायाम हा अर्धशक्ती करायला सांगितलेला आहे. म्हणजे काय तर तुम्ही थोडेसे दमले, तोंडाने श्वास घ्यायला लागला, कपाळावर काखेमध्ये घाम आला की थांबा. हा ऋतू अतिव्यायाम करायचा नाहीये. जो थंडीमध्ये खूप व्यायाम चालतो तो शरीराला मानवतो, हा मानवत नाही, त्यांनी अजून त्रास होऊ शकतात. तर ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नैसर्गिकरित्या पित्त प्रकोप होतोय तो आपण त्याच्यावरती आळा घालू शकतो. आता पित्त प्रकोपामुळे या दिवसांमध्ये जे आजार होतात, मी आत्ता सांगितलं की हार्ट डिसीजेस असतात, त्वचेचे आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात, पित्ताचे सगळे आजार या दिवसांमध्ये होतात. मग हे मला टाळायचंय. नैसर्गिकरित्या वाढलेलं पित्त मला त्याच्यापासून आजार होऊ नये म्हणून काय करायचंय तर आयुर्वेदाने सांगितलंय शरद ऋतूमध्ये तुम्ही रक्तमोक्षण करा. कोणत्याही जवळच्या वैद्याकडे जा आणि रक्तमोक्षण करा. किती पैसे लागतात त्याला? 200-300 रुपयाच्या वर रक्तमोक्षणचे कोणतेही वैद्य पैसे घेत नाहीत. आता तरुण व्यक्ती असतील तर त्यांनी रक्तदान करावं. रक्तदानातून सुद्धा रक्तमोक्षणाचा जो काही उद्देश आहे तो साध्य होतो. विरेचन करायला सांगितलं आयुर्वेदाने. मी मगाशीच सांगितलं तसं आयुर्वेद काय सांगताय, तुम्ही निरोगी कसे राहताल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर वर्षातल्या 6 ऋतूंमध्ये विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट दोषांचा प्रकोप होतो. मग तो कमी करण्यासाठी काय काय करा हे सगळं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. मग आता शरदासाठी आपल्याला रक्तमोक्षण केलं पाहिजे, विरेचन करा. जे रक्तदाते आहेत, तरुण आहेत, केपेबल आहेत, त्यांनी रक्तमोक्षण करावं. बघा आपल्याकडे डायबेटीस आज जगामध्ये भारत 1 नंबरला गेलेला आहे. एक तर आमचं पॉप्युलेशन एवढं मोठं आणि असं रिसर्च सांगतंय की भारतीयांच्या रक्तामध्ये ट्रेट्स आहेत डायबेटीस होण्याचे. त्याची खूप कारणं आहेत, वेगवेगळी कारणांचा शोध लागलेला आहे. आता या दिवसांमध्ये बघा उपवास येत आहेत आणि डायबेटीसला पोषक एकदम साबुदाणा. तर साबुदाणा अजिबात खाल्ला नाही पाहिजे या काळामध्ये. नाही तर उपवासाचे जे काही फायदे होणार आहेत ते 0 फायदे मिळतील. तर म्हणून आपण उपवासाला साबुदाणा पूर्णपणे टाळला पाहिजे. आता आपण ज्या वेगवेगळ्या परंपरा आहेत त्याच्याकडे जाऊया. मग त्याच्यात आध्यात्मिक भाग काय आहे आणि दुसरा वैज्ञानिक भाग काय आहे हे आपण याच्यामधून पाहूया. बघा आयुर्वेदाचं एक प्रिन्सिपल आहे प्रज्ञापराध असं आयुर्वेद सांगतं. त्याच्यामध्ये त्याचा एक श्लोक सांगते म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. धी धृती स्मृती विभ्रष्टः कर्म यत् कुरुते अशुभम प्रज्ञापराधम तम विद्यात सर्व दोष प्रकोपणम. बघा धी म्हणजे बुद्धी, योग्य अयोग्य सांगणारी. धृती म्हणजे धारणाशक्ती, जे काही मला समजलंय ते धारण करायचं, लक्षात ठेवायचं. आणि स्मृती म्हणजे योग्य वेळी आठवलं पाहिजे. तर धी धृती स्मृती विभ्रष्टः म्हणजे त्यात ती भ्रष्ट झाली आहे, ती योग्य निर्णय देत नाहीये. आणि मग त्यानंतर जे आम्ही कर्म करतो म्हणजे कोणतीही कृती करतो, कृती कशी करतो? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून. ही 5 आहेत आणि आयुर्वेदाने 11वं अजून एक इंद्रिय सांगितले ते म्हणजे मन. तर ह्या कर्मेंद्रियांच्या माध्यमातून आम्ही काहीतरी कृती करतो आणि ती कृती ही चुकीची असते कारण धी धृती स्मृती विभ्रष्ट झालेली आहे. आणि मग चुकीचं कर्म केल्यामुळे जे काही व्याधी निर्माण होतात ते कशामुळे होतात तर सर्व दोष म्हणजे कोणते दोष? 3 दोष आहेत, वात पित्त कफ. हे 3 दोष प्रकुपित झाल्यामुळं वेगवेगळे व्याधी शरीरामध्ये निर्माण होतात. आता बघा नवरात्राचा आणि याचा कसा संबंध आहे ती सांगड आपण बघूया. आता नवरात्रामध्ये प्रज्ञापराधामध्ये त्याग जर केला तर प्रज्ञापराध होत नाहीत. म्हणजे बघा 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये काय काय आहे? जीभ आहे, नासा आहे म्हणजे श्वास आहे, त्वचा आहे, कर्णेंद्रिय आहे आणि वागेंद्रिय आहे. ही सगळी जी इंद्रिय आहेत आणि दृष्टी आहे, वाक म्हणजे बोलणं हे कर्मेंद्रियामध्ये येतं. तर हे 5ही इंद्रियांमधून कशा चुका होतात बघा. मला त्वचेला सगळं छान सॉफ्ट पाहिजे, डेलिकेट पाहिजे, त्रास होईल असं नको. मला हवं तेच खायला आवडतं, मला आवडीचा गंधच घ्यायला आवडतो आणि तो खूप घ्यायला आवडतो, प्रमाणामध्ये नाही. किंवा मला आवडतंय गाणं आवडतंय किंवा आत्ताची तरुण पिढी पाहिली तर मोठमोठ्या कर्कश आवाजामध्ये ऐकायचं, नाही तर सतत इयरफोन घालायचे आणि ऐकत राहायचे. सतत स्क्रीन,
डोळ्यांसाठीचं, याला आयुर्वेदाने अतियोग म्हटलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रियांचा अतियोग तुम्ही अति प्रमाणामध्ये जर वापरलं तर नक्की त्याच्यापासून आजार निर्माण होणार आहे. जसे हे 5 कर्मेंद्रियांच्या चुका, ज्ञानेंद्रियांच्या चुका, तसे 5 कर्मेंद्रिय आहेत. काय काय आहेत? वाणी, बोलण्यातून किती चुका करतो. वाणी हे दुधारी शस्त्र आहे आपण असं म्हणतो. हस्त, पाद म्हणजे हाताने कर्म करतोय, पायाने करतोय, गुदमार्ग आहे, आणि उपस्थ म्हणजे आपले प्रजनन अवयव. ह्या मार्गातून आपण कर्म करत असतो. आता मी ज्ञानेंद्रियांचं समजून सांगितल्यानंतर कर्मेंद्रियांची ज्या चुका आहेत ह्या तुमच्या लक्षात आल्या. हे जर चुकीच्या पद्धतीने केलं आणि 11वं इंद्रिय जे मन आहे त्यांनी ही चुकीच्या कितीतरी गोष्टी करतो आपण. त्यातला सोप्पा लक्षात ठेवण्याचा विषय म्हणजे षड्रिपू, हे मनाशी निगडित आहेत. तर हे जर या पद्धतीने जर चुकीचं केलं गेलं तर आम्हाला आजारांना सामोरं जावं लागणारच आहे. आता येऊ नवरात्राकडे. बघा, नवरात्रामध्ये आपण काय काय करतोय? उपवास करतोय, विशिष्ट पदार्थ खातोय. त्यात कोणी कडधान्य खातं फक्त, कोणी भरजीत अन्न फक्त खातं. म्हणजे काय झालं? मी जिव्हा लौल्य कमी केलं, बरोबर आहे. काही जण मौन ठेवतात, 9 दिवस मौन ठेवतात. म्हणजे काय झालं? वाणीद्वारे मी जे काही चुकीच्या गोष्टी करणार होते त्या कमी झाल्या. वेगवेगळ्या काय म्हणूयात की उभं राहणं, अशी एक काही ठिकाणी परंपरा आहे की 9 दिवसांमध्ये उभंच राहायचं. काही जण झोपत नाहीत, म्हणजे आडवं नाही झोपायचं, मे बी बसल्या बसल्या ते झोपता येतात. म्हणजे काय केलं? हे सगळे मोह जे होते ते मी माझे कमी केलेले आहेत. म्हणजे ज्या परंपरा मला काय सांगतायत, तर ह्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय याद्वारे मला चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. आता मौनातून काय साध्य होते? मौनामुळे माझं बहिर्मुख जे मन होतं ते अंतर्मुख होते. सतत बोलायचे, काहीतरी बोलतच राहायचंय, तर मी आत जातच नाही. जेव्हा तुम्हाला बोलायचं नाहीये, 100% एका इंद्रियाचा वापर थांबल्यानंतर आपण आपोआप अंतर्मुख होतो. तुम्ही विपश्यना शब्द ऐकला असेल. शक्य आहे का सगळ्यांना 10 दिवस घर सोडून जाणं? पण बघा, धर्माचं अधिष्ठान दिलं, सांगितलं की 9 दिवस घटी बसली आहे किंवा तो घटी बसला आहे आणि त्याचं मौन आहे. घरात बसून हे सहज शक्य आहे. त्यांनी हे सहज करू शकतात स्वतःची सगळी रुटीनमधली कामं करून. मग त्या मौनामधून सुद्धा प्रचंड तिच्यामधला ऊर्जेचा जो काही ऱ्हास होत असतो तो कमी व्हायला लागतो, अंतर्मुख व्हायला लागते ती व्यक्ती. म्हणजे हा एक इंद्रियांचा भाग आपण कमी केला. दुसरा आहे, जी कोणती कामं आम्ही मगाशी सांगितलं की शरद ऋतूमध्ये फार श्रम करायचे नाही आहेत. मग तुम्ही जेव्हा नवरात्र बसले तर शक्यतो घरी राहतात, अनावश्यक कामं टाळली जातात. तुम्ही तुमच्याच घरी राहिल्यामुळं आपोआपच बाहेरचं फिरणं, बाहेरच्या लोकांशी होणारा संपर्क हा आपोआप कमी व्हायला लागतो. हां, आता गरबा दांडिया हे प्रस्थ थोडं तरुणांमध्ये खूप जास्त आहे, तो वेगळा भाग आहे. तो एक कदाचित असंही होऊ शकतं की त्यातून एक सामाजिक संघटन पण उभं राहू शकतं. अर्थात त्याचा जर सखोल विचार केला तर समाजाच्या दृष्टिकोनातून काही चांगलं करायचं म्हणलं तर ते सुद्धा यामधून निश्चित साध्य होऊ शकतं. किंवा या दिवसांमध्ये कोणी चप्पल वापरत नाहीत, बेड वापरत नाहीत. म्हणजे पुन्हा चप्पल नाही तर मी सुखकर माझा जो काही सोल होता तो सोडलेला आहे. बेड नाही म्हणजे सुखशय्या, तिचा मी त्याग केलेला आहे. मी हे करू शकतो का, शकते का, याचा एक अंदाज घेतला जातो. माझं पहिलं वाक्य असं होतं की प्रत्येक सण हा आपल्याला काहीतरी शिकवतो. मग केवळ 9 दिवस नाही तर अरे मी हे करू शकते, हा जर कॉन्फिडन्स मला आला तर मी वर्षभर आचरण करू शकते. हे जे काही मोह आहेत, बघा अध्यात्म पण आपल्याला तेच सांगतंय ना की तुम्ही वासना ह्या कधीच संपत नाहीत. म्हणजे वासना ही केवळ लैंगिकतेशी निगडीत नाहीये, ह्या सगळ्या वासनाच आहेत. तुम्ही जितके त्यात जाताल ना तेवढं ते इंद्रिय म्हणतं मला अजून हवंय, अजून हवंय, अजून हवंय. ते संपतच नाही. कधी संपतं? जेव्हा काहीतरी आजार निर्माण होतोय. आता डॉक्टर सांगतायत थांबा, मगच थांबलं जातं. किंवा या काळामध्ये मैथून करायचं नाही, हा सुद्धा एक कटाक्षाने पाळलं जातं. तेव्हा हे कर्मेंद्रिय सुद्धा वापरायचं नाही. अशा प्रकारची ही जी काही पद्धत आहे ही आपल्याला फायद्याची होते. अजून एक आता नवरात्रामधली अजून पद्धती आहे ती नामस्मरण किंवा मंत्र म्हणणं, सप्तशतीचे पाठ करणं. खूप मंदिरांमध्ये देवी भागवत चालू असतं. हे सगळं केलं जातं. आता याला आमच्याकडे बघा मेटाफिजिक्स, बायोफिजिक्स आणि बायो इन्फॉर्मेटिक्स हे 3 शब्द थोडे वेगळे आहेत पण तुम्हाला समजावं म्हणून, कारण आपण विज्ञान समजून घेतोय. ह्या 3 स्तरांवर कोणतीही घटना आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं. आता हा जो संशोधन मी तुमच्यासमोर मांडणार आहे हे गायत्री मंत्रावर केलेलं होतं. बघा,
ज्या रूढी परंपरा आहेत आमच्या त्याच्यातलं जर विज्ञान आम्हाला समजलं तर समाज त्याचा ॲक्सेप्टन्स हा जास्त येईल. कारण आपल्याकडे चार्वाक नावाचा एक ऋषी होऊन गेला. ते काय सांगत होते, प्रत्यक्षम एव प्रमाणम, म्हणजे मला जे दिसतं तेच मी मान्य करीन. आयुर्वेद नाही असं सांगत, आयुर्वेद 5 प्रमाणं सांगतं. मग त्याच्यामध्ये अनुमान प्रमाण असतं, म्हणजे तिथं धूर दिसतोय ना म्हणजे तिथं अग्नी असेल. चार्वाक काय म्हणतो, नाही नाही धूर आहे तिथं अग्नी नाही आहे. तर ही सगळी प्रमाणं वापरायला लागतात. मग गायत्री मंत्रावर एक संशोधन झालं. त्याच्यामध्ये 3 गट केले. त्यातल्या एक गट हा तेलुगूमध्ये त्यांच्यासमोर गायत्री मंत्र लिहिलेला होता आणि तो त्यांनी म्हणायचा. रोज 21 वेळा विशिष्ट वेळी म्हणायचा, असं तेलुगू गटाला सांगितलं. एक गट जो होता तो इंग्लिशमध्ये गायत्री मंत्र म्हणत होता, त्याचं स्क्रिप्ट इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं. आणि एक गट फक्त संस्कृतमध्ये म्हणत होता. त्यांच्यावर 21 दिवस त्यांना विशिष्ट वेळी 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे असं सांगितलं गेलं. आणि मग आता आम्हाला सिद्ध करायचं आहे की गायत्री मंत्र खरंच काहीतरी त्याचे ॲक्शन होते का. मग ह्या 3 स्तरांवर त्याची तपासणी केली. मी मगाशी सांगितलं मेटाफिजिक्स. आता मेटाफिजिक्स म्हणजे काय, तर आम्ही धार्मिक आहोत, आम्ही आध्यात्मिक पण आहोत, आम्ही श्रद्धाळू आहोत, तर आम्ही असं मान्य करतो की मंत्रांचे परिणाम होतात. आपल्याकडे एक तत्व आहे ना, आप्तवाक्यम प्रमाणम, म्हणजे मोठ्यांनी सांगितलंय ना त्यात काहीतरी अर्थ आहे. प्रत्येक गोष्ट सिद्ध नाही करतायत पण ते अर्थ आहे असं मानून म्हणणारे आम्ही मेटाफिजिक्सवाले. बायोफिजिक्सवाले मात्र काय करतात, तिथं बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3ही शास्त्र एकत्र आणली जातात आणि त्या व्यक्तीचा म्हणजे ते जे 3 गट होते त्या 3 गटांमध्ये त्या मंत्राचे काय काय परिणाम झाले हे चेक केलं. आता हा बायोफिजिक्स हा ग्रुप खूप महत्त्वाचा होता कारण त्यांनी वेगवेगळी मशीन्स वापरली त्यासाठी. मग त्यामध्ये एक्सरे वापरला, मॅग्नेटिक रेझोनन्स म्हणजे चुंबकीय आघात करून काय काय परिणाम होतात ते पाहिलं त्यांनी, MRI केलेला, रक्ताच्या तपासण्या केल्या, हे सगळं बायोफिजिक्सवाल्यांनी केलं. आणि बायो इन्फॉर्मॅटिक्सवाल्यांनी काय केलं तर मेटाफिजिक्स म्हणजे आपण तत्त्वज्ञानाचे लोक असं म्हणतायत, बायोफिजिक्सवाल्यांनी हे मांडलंय. आता बायो इन्फॉर्मॅटिक्सने त्या सगळ्याचं एकत्रीकरण केलं आणि त्यातून असं सिद्ध झालं की येस मंत्र काम करतात, त्यांच्या शरीरामध्ये खूप वेगळी वेगळी पॉझिटिव्ह स्थित्यंतरं घडत आहेत. आणि विशेषतः आता हे 3 ग्रुप का घेतले, एक तेलुगू होता, एक इंग्लिश होता आणि एक संस्कृत होता. तेव्हा असं लक्षात आलं की ज्यांनी संस्कृतमध्ये गायत्री मंत्र उच्चारण केलेलं आहे त्यांच्यामध्ये त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी खूप कित्येक 3 पटीमध्ये जास्त होत्या. आता जेव्हा हे आम्ही प्रत्यक्ष दाखवून देऊ समाजाला तेव्हा मान्य करणार, कारण आत्ता जे काही विज्ञान आमच्या समोर आहे त्यामुळे आम्हाला हे मान्य होत नाही. म्हणून मी मगाशीच म्हटलं ना की सश्रद्ध लोकांसाठी हे व्याख्यान फायद्याचं होईल आणि ज्यांना श्रद्धा नाही आहे त्यांना श्रद्धा ठेवावी लागेल, कारण बायोफिजिक्स हे तुम्हाला सांगतंय. मग म्हणून आमच्या घरामध्ये हे सगळ्या पोथ्यांचं वाचन होतं, या मंत्रांचं जागरण केलं जातं. हे अतिशय फायद्याचं आहे, हे आत्ताच्या विज्ञानाने सुद्धा साध्य करून दिलेलं आहे. नामस्मरण केलं जातं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर. मग ह्या नामस्मरणाचा काही शरीरावर फायदा होतो का, तर याच्यावर सुद्धा संशोधन झालं. बघा, ध्यान 2 प्रकारचे आहेत, एक आहे साक्षी ध्यान आणि दुसरं आहे करुणा ध्यान. नामस्मरणामधून आपण काय साधतो ते करुणा ध्यान आहे. ज्या कोणत्या देवतेची मी उपासना करत असते तिच्याविषयी मला करुणा वाटत असते आणि मग त्याचा पुन्हा आत्ताच्या विज्ञानाच्या परिभाषेमध्ये काही शरीरावर परिणाम होतो का, तर त्याच्यावरती 2007चं नोबेल पारितोषिक मिळालेला एलिझाबेथ बॅकबर्न नावाचा एक सायंटिस्ट, केनेडियन सायंटिस्ट होता. त्याला 2007 सालचं ध्यानावरच्या शोधाचं पारितोषिक मिळालेलं आहे. आता हे सांगितल्यावर आम्हाला मान्य होतं. तर ते पारितोषिक काय होतं, म्हणजे कशासाठी त्याला मिळालं हे बघा. तुम्हाला माहिती आहे नोबेल पारितोषिक हे खूप सगळ्या कसोट्यातून सिद्ध झाल्याशिवाय ते मान्य करत नाहीत. तर त्यांनी असं सिद्ध केलं, आपल्या शरीरामध्ये गुणसूत्र असतात आणि त्या गुणसूत्रांवर एक टोपी असते, त्याला टेलोमर म्हणतात. तर ही टोपी आपलं शरीर जेव्हा वाढतं तेव्हा काय होतं, एका पेशीच्या 2, 2च्या 4, 4च्या 16 अशा पटीमध्ये त्या पेशी वाढत जातात. आणि जशा वाढत वाढत पुढे पुढे जसं वाढ होत जाते तसं हे टेलोमर म्हणजे ही वरची कॅप आहे ही छोटी 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 व्हायला लागते. ज्यावेळी ही कॅप संपते तेव्हा माणूस मरतो. हे सिद्धांत आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे. मग आता या सायंटिस्टने काय केलं, तर एलिझाबेथ सायंटिस्टने काय केलं, तर त्यांनी असं दाखवलं की जर तुम्ही मानसिक ताणाखाली असले
तर हे टेलोमरची जी कॅप आहे ही कमी कमी होण्याचा स्पीड खूप जास्त असतो. आता ताण हा नेहमी विचाराशी निगडीत आहे, बरोबर आहे. शारीरिक ताण तेवढ्या पुरता असतो, विचाराचा ताण. त्या सासूने मला, आता ती वर गेली आहे, मी 60 वर्षाची झाली तरी मला ते आठवत असतं सासूने त्रास दिलाय. एक उदाहरण म्हणून मी नेहमी सांगते हे. तर तो विचार, ती नकारात्मकता माझ्यामध्ये भरून राहिलेली आहे, त्याचा ताण हा माझ्या शरीरावर असतोच. मग हा ताण जर सतत राहिला तर टेलोमर कमी होणार आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्य कमी करणार आहे. मग त्यांनी संशोधनामध्ये हे केलं की असा ताण आहे, पण त्या व्यक्तींनी जर ध्यान केलं, आता आपलं ध्यान, नवरात्रातलं ध्यान हे करुणा ध्यानाशी निगडीत आहे, ते जर केलं तर मानसिक ताण कमी होतात. बघा, मी माझ्या सगळ्या व्यापांपासून काही काळासाठी दूर गेली आहे. तुम्ही कधी वारीला जर गेले असे आणि वारकऱ्यांशी चर्चा केली ना, तर वारकरी सांगतात ते घरबिर सगळं सुटलेलं असतं, काही प्रपंचाची माझ्या डोक्यामध्ये हे नाही, निवांत होऊन जातो, शांत होऊन जातो, घरची भांडणं सुद्धा पुढचे 6 महिने होत नाहीत. म्हणजे तो जो काही कचरा आहे तो विचार करून करून काही अंशी तो माझा बाहेर निघून गेलेला आहे आणि म्हणून माझे ताण कमी होतात. मग हे जे काही मी नामजप करते त्याच्यातून हे साध्य होतं. म्हणून म्हटलं, नोबेल पारितोषिक मिळालेल्याचं हे जर का सांगितलं की मग आम्हाला पटायला लागतं, येस, नामजप हा आपल्या शरीरावर काम करत असतो. आता नवरात्रामध्ये दिवा जाळतो, 24 तास दिवा ठेवतो. अजून एक दिव्याचा संबंध नवरात्रात कुठे येतोय? अष्टमीला होम. आता याचा काय संबंध आहे? याच्यावरही दिव्यावर पण संशोधन झालं. आता दिवा आपल्याकडे तेला तुपाचा दिवा असतो, मग त्याच्यावर संशोधन असं झालं की जर का तेला तुपाचा दिवा घरामध्ये असेल तर तो अशा काही पेशी वातावरणामध्ये सोडतो जो तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या आजार निर्माण करणारे जीवाणू मारून टाकतात. आता हे असं सांगितलं एका संशोधनाने. अजून एक संशोधन, 2 संशोधनं खूप महत्त्वाची अग्निहोत्री लोकांनी केलेली आहेत. आपल्याकडे बघा, भोपाळची दुर्घटना झाली, माहिती आहे सगळ्यांना. त्या दुर्घटनेमध्ये काय घडलं? पहाटेच्या वेळी कार्बन मोनॉक्साईड, तो फॅक्टरीमधून गॅस बाहेर पडला आणि झोपेतच खूप लोक मेले. तेव्हा भोपाळमध्ये असं लक्षात आलं की ज्या घरांमध्ये अग्निहोत्र होत होतं त्या घरातल्या मृत्यूचं प्रमाण कमी होतं. अजून एक अग्निहोत्राचा रिसर्च तर पेपरमध्ये पब्लिश झालेला आहे. काही घरांमध्ये दारू पिणारे पुरुष होते. घरातल्यांची, अर्थात त्यांची इच्छा कधीच नसते, घरातल्यांची इच्छा असते यांनी दारू सोडावी. मग त्यांना असा प्रयोग दिला की तुम्ही बाकी औषधं काहीही दिली नाही, कारण हे लोक, त्यांना कळतं लगेच की खाण्यातून औषध दिलं की ते मळमळ होते, उलटी होते दारू प्यायल्यावर. त्यामुळे आता त्याही लोक लिटरेट झालेले आहेत की नाही, हे औषध देत आहेत बरं का मला चुकून, मग घरीच जेवायचं नाही. मग आता काहीतरी तर केलं पाहिजे. मग त्या घरांमध्ये अग्निहोत्र सुरू केलं. आता बघा, दारू पिणारा माणूस अग्निहोत्राला बसत नाहीये, पण अग्निहोत्र होत आहे आणि महिन्यानंतर असं लक्षात आलं की त्या माणसाची दारू पिण्याची इच्छा कमी कमी व्हायला लागली आहे. मग अग्निहोत्र सूर्योदय सूर्यास्ताला जे होत होतं त्याच्यामुळे वातावरणामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी किंवा काही पेशी ज्या काही तयार होत होत्या, त्याच्यामुळं त्या सकारात्मकतेमुळे त्यांच्यामध्ये आजारी हे दारू पिण्याची इच्छा त्यांच्यामध्ये कमी झाली. मग आता हे नवरात्रातल्या परंपरेला लावूया. मग यज्ञ, ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक वनौषधी टाकतोय हवनासाठी, त्याच्यापासून तयार होणारा धूर हा फायद्याचाच आहे. आमच्याकडे आयुर्वेदामध्ये धूपन चिकित्सा सांगितलेली आहे की तुम्ही जर धूपन विशिष्ट वनौषधींचं केलं तर आजूबाजूला किडे येणार नाहीत, डास येणार नाहीत. हे घडतंय ना आता. अशा काही मच्छर मारणाऱ्या काही वनौषधींच्या स्टिक्स बाजारामध्ये मिळतात की ते त्याच्यामुळे मच्छर घरामध्ये येत नाहीत. हा फायदा आपल्याला याच्यामधून होतो. आपल्याकडे कुमारी पूजन सांगितलंय, कुमारिका पूजन नवरात्रामध्ये. आता बघा, आमच्याकडे एक वाक्य आहे की यत्र नार्यसु पूज्यते रमन्ते तत्र देवता, असं ऋग्वेदापासून आलेलं वचन आहे. पण मध्ययुगीन काळामध्ये स्त्रियांना जे काही कमी लेखणं पुरुष सत्ताक पद्धती आली आणि मग तिच्यावर अत्याचार, आणि मग तिला कारण नसताना अबला म्हणायचं, कारण ती मस्क्युलाईन नाही ना, अबल फक्त तिथंच येते. तर तिला पुन्हा कुठंतरी सन्मान असं होऊ शकतं, असं कदाचित आपल्या पूर्वजांना वाटलं असेल का, असं मला सहज मनामध्ये येतं. आणि म्हणून कुमारिका पूजन केलंय का, की अरे तू तिचं पूजन केलेलं आहेस तर तिला त्रास देण्याचा तुला अधिकार नाहीये. हा कदाचित हा विचार आपल्या समाजामध्ये बिंबवायचा असेल का, असं मला कधी कधी वाटतं. आता बघा, आपल्याकडे कोणतीही पूजा असेल
तर त्याच्यामध्ये एखादा कलश ठेवायची पद्धत आहे, बरोबर आहे. आपण वरुण देवतेची पूजा करतो, कलश असतो. आपल्या शरीरामध्ये 70% भाग हा पाण्याचा आहे. म्हणजे अख्ख्या शरीराचं पोषणामधला महत्त्वाचा भाग आहे पाणी. सेम पृथ्वीवर आहे. आयुर्वेदाचं प्रिन्सिपल काय आहे? पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड म्हणजे हे शरीर आणि तेच ब्रह्मांडामध्ये असतं. तर तसं 70% आहे. मग ह्या पाण्यावर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की 2014चं नोबेल पारितोषिक गेलं वॉटर मेमरी या जपानी सायंटिस्ट होता ल्यूक मॉन्टेग्नियर. नावं मी मुद्दाम सांगते, लक्षात जरी नाही राहिली तरी सुद्धा. तर या शास्त्रज्ञाला 2014 सालचं पारितोषिक मिळालं वॉटर मेमरी या विषयावर. काय केलं बरं त्यांनी? म्हणजे आता हे समजल्यावर आमच्याकडे पूजेमध्ये कलश का होता हे आता लक्षात येईल. त्या शास्त्रज्ञांनी असं केलं, संशोधन असं केलं की एक मोठा हॉल घेतला. त्या हॉलमध्ये मध्यभागी एक कलश ठेवला आणि 5-50 लोकांना बोलवलं होतं. त्या कलशाकडे पाहून तुम्ही काहीतरी चांगलं म्हणा, तू किती चांगला आहेस किंवा माझ्या शरीराचं कसं पोषण होतं आहे, असं चांगले विचार, काही मंत्र म्हणा. म्हणजे त्यांच्या याच्यात बुद्धिस्ट कंट्री आहे जपान. त्यामुळं त्यातले काही कोणी मंत्र म्हणते, कोणी श्लोक म्हणते, असं सगळं चालू होतं. अर्धा तास त्या कलशाच्या भोवती हे सगळं चालू होतं. लोक चांगलं बोलतही होते आजूबाजूला, असं होतं. आणि मग तो जो काही कलश होता त्यातला पाण्याचा बिंदू घेतला आणि त्याचं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्याचं परीक्षण केलं. तो रिपोर्ट बाजूला ठेवला. आता परत दुसरा कलश घेतला आणि पुन्हा ती 50 माणसं बोलवली आणि त्यांना सांगितलं खूप शिव्या द्या या पाण्याला, तुम्ही भांडा, एकमेकांमध्ये वाद घाला, वाईट शब्द बोला, असं सगळं करा. पुन्हा अर्धा तास ते त्या कलशाच्या भोवती चालू होतं आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा त्यातला एक थेंब घेतला, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासायला घेतला. तेव्हा काय लक्षात आलं? ते फाइंडिंग्स बघा, हे प्रत्यक्ष ज्ञान आहे, हे दिसतंय. आम्हाला कलशाचं महत्त्व माहितीच नव्हतं. कलश म्हणजे तिथे कलशाची वरुण देवतेची गुरुजी पूजा करतात एवढं फक्त माहिती असायचं. ते पाणी ड्रेनेजमध्ये फेकायचं नाही, गच्चीवर फेका, झाडांना घाला, असं गुरुजी सांगायचे. पण बघा, ते पाण्याचा इम्पॉर्टन्स आत्ता या संशोधनातून कळतो. जेव्हा तो जो कलशाच्या भोवती सगळे चांगले विचार होते, तेव्हा त्याचं जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं गेलं तेव्हा अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स त्याच्यामध्ये दिसले आहेत. हे सगळं गुगलला वाचायला मिळेल तुम्हाला. हे संशोधन, सुंदर डिझाईन्स फुलांच्या अशा दिसत होत्या. आणि तेच जेव्हा शिव्या दिल्या, वाईट त्या पाण्याला बोललं, त्याचं जेव्हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिलं तेव्हा राक्षसी आकार त्याच्यामध्ये दिसत होते. आणि म्हणून या संशोधनाला नाव दिलं वॉटर मेमरी. आता हे समजल्यावर आम्हाला कळतं की अरे कलश हा का होता. पण फक्त आमच्याकडे एक गोष्ट मिसिंग आहे असं मला आता वाटतं की जेव्हा आता तुम्ही आज घरांमध्ये सगळ्यांच्या आरत्या होत आहेत, देवीची वेगवेगळी सूक्त म्हणताय, सप्तशतीचा पाठ प्राकृतमध्ये, संस्कृतमध्ये, देवी भागवत सगळ्या घरी चालू आहे, तर काय करावं? आपण एक छोटंसं पाण्याचं लोटी भांडं तिथं ठेवावं आणि ते पाणी घरातल्या सर्वांनी त्यानंतर सेवन करावं. कारण मला नाही वाटत की ह्या उपासना करताना कोणाच्या मनामध्ये वाईट विचार असतील. निश्चित नाही, चांगलेच विचार होते. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये येतील. आता त्यात पण आमच्याकडे आयुर्वेद काय सांगतं? रजत धातू वापरा. रजत म्हणजे काय? चांदी. चांदी ही सगळ्या गोष्टी निर्विष करणारी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, त्यावरून हे पक्क कसं माझ्याही स्वतःच्या डोक्यामध्ये पक्क झालं. आणि मग त्यानंतर मात्र मी सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, घरातली चांदीची भांडी रोज वापरा, लॉकरमध्ये ठेवू नका. आमच्या घरी पिण्याच्या पाण्याच्या टाकीला वॉटरप्रूफिंग केलं होतं, तर तो पेंट वापरतात आता वॉटरप्रूफिंगसाठी. आणि जसं घराला रंग दिल्यावर कसा उग्र वास येतो, तसं ते पाणी जसं जसं कमी व्हायला लागलं त्या पाण्याला प्रचंड उग्र वास आला. पण आमच्या घरामध्ये चांदीचं भांडं, रोज पेला भांडं वापरायची सवय असल्यामुळं एक दिवस चुकून मी त्या नळाचं पाणी याच्यामध्ये भरून ठेवलं, तांब्यामध्ये भरून ठेवलं. आणि संध्याकाळी लक्षात आलं की अरे मी चुकून हेच पाणी भरलंय बरं का, आणि आता टाकून देते असं म्हणून सहज म्हटलं चला आता याला वास येतोय का म्हणून सहज होंगून पाहिलं. अतिशय तीव्र पेंट, जसं तुमच्या घराला रंग दिल्यावर किती उग्र वास येतो तसा उग्र वास असणाऱ्या पाण्याचा, चांदीच्या लोटीमधल्या पाण्याचा वास पूर्ण गेलेला होता. त्याला रंगाची चव सुद्धा नव्हती. इतकी चांदी उत्तम निर्विष करणारी आहे. आणि मग मी सगळ्यांना जेव्हा सांगायला लागलं तेव्हा प्रत्येक घराचे माझे त्याविषयीचे अनुभव वेगवेगळे ऐकायला मिळाले. आपल्याकडे बघा लहान मुलांना चांदीची भांडी वापरतो. चांदी हे स्वतः निर्विष करणारी असल्यामुळं आणि बल देणारी असल्यामुळं शीत गुणाची आहे. या दिवसांमध्ये विशेषतः चांदी वापरली पाहिजे आपण. शरद ऋतू हा उष्णता वाढवणारा आहे, तर या दिवसात वापरा. मग फक्त शरदात का?
सुरुवात करू शरदापासून. जी काही भांडी आहेत तुमच्याकडे चांदीची, द्या ना पिंपामध्ये ते भांडं टाकून. प्रत्येकाकडे लोटी भांडं किंवा आपण हांडा नाही घेऊ शकत, आज चांदी इतकी महाग आहे, पण जेवढी भांडी आहेत ती टाकून द्या तुम्ही. सहज आपल्याला निर्विष पाणी मिळून जाईल, शीतगुणाचं पाणी मिळेल. उन्हाळा, आज आपण नगरसारख्या शहरामध्ये तर उष्णता बऱ्यापैकी चांगल्यापैकी असते, तर थंडीमध्ये तुम्हाला थंड गुण नाही पण निर्विष करणारी चांदी आहे ना, मग याची सुरुवात करावी. म्हणजे हा एक सण मला, नवरात्र ज्या काही गोष्टी शिकवतंय ते मला वर्षभर करायचे आहेत. बरेचदा याचं विस्मरण होतं असं मला वाटतं, आणि मग त्याचं स्मरण पुन्हा पुढच्या सणामध्ये यावं, हा पण यामागचा, दर काही महिन्यांनंतर आपले जे काही सण येतात त्याचा कदाचित हा उद्देश असावा असं मला वाटतं. मला जे सांगायचे होते जेवढे मुद्दे तेवढे मुद्दे सांगून झालेले आहेत. कोणाला काही अजून ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही ॲड ऑन करू